या मतदारांनी खास करून आमच्यावरती एक विशेष प्रेम केलं. त्या सोसायट्या मतदारसंघातनं ग्रामपंचायतमधनं व्यापारी बांधवांनी सुद्धा या ठिकाणी सहकार्य करून बिनविरोध दिलं. आम्हाला डोलार मतदारसंघातून पण आणि सर्व या तालुक्यातली जी जनता आहे या जनतेमध्ये जे एक मेसेज गेलेला होता की विधानसभेला थोड्या काही जे काही कारणं असतील किंवा पराभव झालेला आहे त्याच्यामधून राजीवला आपण ताकद देणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी आपला विकास थांबल्याचं चित्र या ठिकाणी दिसतंय. हे चित्र बदलण्याच्या दृष्टिकोनातून सर्व जनता जनार्दनाने हे दिलेले आशीर्वाद. हो, खरं तर ह्या निवडणुकीमध्ये पूर्ण प्रतिष्ठा ही पणाला लागली होती. संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं होतं. काय भावना आहे ह्याच्यामध्ये मी कधीही माझी प्रतिष्ठा पणाला लागली म्हणणार नाही किंवा लढाई म्हणणार नाही. हे माझ्या बार्शी तालुक्यातील जनतेची जी मला सेवा करायची. आता काही विधानसभेला मुद्दे निघाले की काय कशा करता काय झालं, परंतु मी जनतेला प्रत्येक वेळेस नगरपालिकेला सुद्धा शब्द दिला, बाजार समितीलाही शब्द दिला, आजही देतो उद्याही. भले एखादा कुठला अस्तित्व किंवा प्रतिष्ठेचा विषय 10 पाऊल मागे घ्यायची वेळ आली तरी चालेल, परंतु या बार्शी तालुक्याचा विकास कधी थांबणार नाही. तो विकास करण्याकरता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब, दादांच्या मदतीनं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं. आजचा निकाल एक हाती झालेला आहे. 21 तारखेचा निकाल काय असेल, काय सांगा? निश्चितपणानं तोही निकाल अत्यंत या बार्शीकरांना आनंद देणारा निकाल असेल. कारण मी मगाच सांगितलं की जो विकास थांबलेला आहे या तालुक्यातील जनतेला विकासाची फार मोठी अपेक्षा आहे आणि तो विकास कोणाच्या माध्यमातून पूर्ण होतोय संपूर्ण जनतेला पूर्ण माहिती असून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी केंद्र सरकार आहे. आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब, दादा सगळेजण या ठिकाणी तिन्ही नेते या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आणि विशेष करून या ठिकाणी या सगळ्या गोष्टी घडत असताना माझे सहकारी जीवाभावाचे मित्र मी थोडं थांबलो होतो, परंतु त्यांनी या ठिकाणी येऊन या बार्शी तालुक्यामध्ये जी भावना व्यक्त केली मायाबद्दल आणि मला एक आधार द्यायचं एका मित्राला काम केलं, त्या माझ्या जयाभाऊचं मी विशेष करून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. निश्चितपणानं या ठिकाणी जो बार्शी तालुक्याचा विकास थांबल्याची भावना माझ्या तालुक्यातील जनतेच्या मनामध्ये निर्माण झाली होती. त्या दृष्टिकोनातून ही बाजार समितीची निवडणूक होत असताना तसं पाहायला गेलं तरी सहकारातली आमची अत्यंत कठीण परीक्षा होती आणि सहकारामध्ये यशस्वी होणं सोपं नाही. परंतु या ठिकाणी आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली फडणवीस साहेबांनी या ठिकाणी विशेष लक्ष बार्शीवरती दिलं. शिंदे साहेब असतील, दादा असतील आणि खास करून जयाभाऊ गोरे यांनी विशेष या बार्शीमध्ये लक्ष घालून जे आमचे काही विधानसभेला जे काही त्यामुळे जे थोडं सर्व कार्यकर्त्यांची जनतेची एक वेगळी मानसिकता थोडी शांत झाली होती, त्याला प्रेरणा देण्याचं त्यांनी काम केलं आणि जनतेनेही या ठिकाणी आशीर्वाद देत असताना या बार्शी तालुक्याचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून सर्वांनी आशीर्वाद दिलेले आणि निश्चितपणानं भविष्य काळामध्ये या तालुक्याचा विकास करण्याकरता अहोरात्र या ठिकाणी कष्ट घेतोय आणि आणखीनही जास्त कष्ट घेऊन जो थांबलेला विकास आहे तो पुन्हा नव्या जोमाने सुरू करतो. त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. मी कुठलीही माझी एखादी चूक माझ्या बार्शी तालुक्यावरती संकट येऊ नये याकरता मी दक्षता घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मला विरोधकाबद्दल काही बोलायचं नगरपालिका सुद्धा अत्यंत सकारात्मक असा निर्णय या ठिकाणी नगरपालिकेचा पण लागला. बाजार समितीमध्ये बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाने 18 पैकी 18 जागांवर विजय मिळवलेला आहे. माझे आमदार राजेंद्र राऊत आपल्यासोबत आहेत. भाऊ, 18 पैकी 18 जागांवर विजय मिळवलेला आहे, काय सांगाल? भारतीय जनता पार्टीचा विजय असो. राजा भाऊराव तुम्ही आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. शून्य
छत्रपती शिवाजी महाराज की बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाने 18 पैकी 18 जागांवर विजय हा मिळवलेला आहे. माजी आमदार राजेंद्र राऊत आहे. भाऊ काय सांगाल, आज अश्रू अनावर झालेले आहेत? मुळातच या ठिकाणी या तालुक्याची गेली 30 वर्ष अखंडपणानं सेवा करत असताना अत्यंत या जनतेने प्रेम केलेलं आहे. आमच्या हातातल्या फोडासारखं आम्हाला जपलेलं आहे. आता थोडाफार कुठंतरी 1-2-3 हजाराचा वगैरे असा फरक पडतो, त्यामुळे काही ठिकाणी आम्हाला थांबावं लागतं. परंतु विजयापासून थांबावं लागलं पूर्वीही, परंतु आम्ही जिंकलो आणि हारलो तरी कधीही जनतेची सेवा करायला थांबलो नाही. भविष्यातही अशीच वाटचाल आमची यापुढेही राहणार आहे. मी किंवा सर्व आमचे सहकारी नेते कार्यकर्ते सगळेजण या जनतेच्या सेवेसाठी तत्पर असेल. भाऊ, खरं तर विधानसभेमध्ये थोडक्यात आपला पराभव झाला होता. आता कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येतोय. तोही पराभव काही वेगळी कारणं होती, परंतु कुठल्याही भविष्यकाळामध्ये सुद्धा आमच्याकडनं ज्या काही चुका झाल्या असतील पूर्वी त्या दुरुस्त करूनच पुढं जाण्याचं आम्ही निश्चय केलेला आहे. इथून पुढं आम्ही कुठल्याही बाबतीमध्ये चुका करणार नाही किंवा ज्या झाल्या असतील कोणाकडनं त्याच्यामध्ये आणखीनही सुधारणा करून या तालुक्याचं हित, तालुक्याचा विकास हेच आमचं ध्येय असतं. विरोधी गटाला 18 पैकी 21 जागा मिळवता आले नाही, याबद्दल काय? आता मी सांगितलं की ही एक चूक 1 लाख कुटुंबावरती या ठिकाणी अडचण निर्माण करते, विकास थांबतो. त्यामुळं मी पाठीमागेही सांगितलेलं आहे की 10 पाऊल मागे घ्यायची वेळ आली तर चालन, परंतु कुठल्याही एखाद्या चुकीमुळं हा विकास थांबता कामा नये ही आम्ही या ठिकाणी एक मनाशी गट बांधलेली. नक्कीच हे होते माजी आमदार राजेंद्र राऊत. आणि आता या ठिकाणी बार्शीमध्ये जल्लोषाला सुरुवात झाली. कॅमेरामॅन नागेश राशिंकरसह अभिषेक अरे अरुण भाऊ कुठे गेले? चालू आहे ना. अरे त्यांना डोळे प्रेम बघा थोडस अन्न अण्णा या की समोर. ओके, रेडी का सगळे? हा रेडी, चला. हो मागे घ्या. काय सांगाल, आज जो आहे तो तुमचा भरघोस असा विजय झालेला आहे. 18च्या 18 जागा ज्या आहेत त्या तुमच्या निवडून आलेल्या आहेत, कसं पाहताय? मागे घ्या. निश्चितपणानं बार्शी तालुक्यातील सर्व जनतेने या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद दिले. ही निवडणूक तशी पाहता सहकारातली निवडणूक होती, अत्यंत कठीण अशी ही निवडणूक होती. आम्हाला त्याची जाणीव निश्चितपणानं होती, परंतु सर्व मतदार बंधूंनी भगिनींनी आम्हाला जे आशीर्वाद दिले त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. साहेब, या निवडणुकीचा काय येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला वरती काय परिणाम होईल असं वाटतं? कारण जनतेने जो आहे तो उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो तुमच्या गटाला दिलेला आहे. जिल्हा परिषदला 6 पैकी 6, पंचायत समितीला 12 पैकी 12 जागा निवडून आणणार. जनता कसा आशीर्वाद आम्हाला देणार बार्शी तालुक्यात. आता नगरपंचायतीचा काय तुमच्या नगर परिषदेचा निकाल जो आहे तो काही दिवसात कसा आहे? नगर परिषदेमध्ये सुद्धा एक मोठं यश या ठिकाणी आलं. शेवटी या तालुक्यातल्या जनता जनाने ठरवलेलं आहे की जो विकास थांबलेला आहे विकास करण्याकरता या ठिकाणी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब आहेत, दादा आहेत, जयाभाऊ गोरे यांनी आम्हाला या ठिकाणी फार मोठी प्रेरणा देण्याचं काम दोन्ही केलं. आणि या सगळ्याच्या मार्गदर्शनातून एक चांगल्या पद्धतीचा विकास आपल्या बार्शीमध्ये व्हावा सर्व जनतेची भावना होती आणि त्याचंच फळ आज या ठिकाणी आम्हाला मिळतात. भाऊ, प्रतिस्पर्ध्यांची एकही जागा निवडून आलेली नाही. 18च्या 18 तुमचे जे आहेत ते उमेदवार निवडून आलेले आहेत. काय राजकीय गणित काय आखलेलं नेमकं? नाही, आता त्यांच्याबद्दल विरोधाबद्दल मला काय न बोललेलं बरं. नो कमेंट. So he visual. भाऊ माईक. चला आता.